शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे ओळा दुष्काळ घोषित करावा, सरसकट पीक विमा मिळावा, शेत रस्त्याकरिता निधी उपलब्ध करावा, सोयाबीनला 7,000 रुपयापेक्षा अधिक भाव द्यावा, 2023 75% पीक विमा मिळावा आदी मागण्यांच्या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले। काय सांगाल दादा, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेत आहे। आणि हे धरणे आंदोलन घेण्याचा विषय हा आहे की सरकार शेतकऱ्यांवर लक्ष आता कमी देत आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत की पुढच्या वेळेस सरकार आमचं कसं येईल त्या विचारात हे सरकार जास्त आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना असू देत किंवा आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना जाहीर केली आहे, ती आहे मुख्यमंत्री आरोग्य दूत योजना। म्हणजे ह्या योजनेकडे हे जास्त लक्ष देत आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जो अतिवृष्टीमुळे संकटात सापडला याच्याकडे सरळ दुर्लक्ष करत आहे। म्हणून आज मूर्तिजापूर मध्ये आम्ही जे धरणे आंदोलन केलं त्याचा एकमेव उद्देश असा आहे की सरकारला, इथल्या अधिकाऱ्याच्या मार्फत सरकारला आम्ही एक निवेदन देत आहे की तुम्ही मूर्तिजापूर तालुका, अकोला जिल्हा या भागात झालेली अतिवृष्टी इथला आपण पंचनामे करून तात्काळ मदत दिली पाहिजे। त्यानंतर मागच्या वर्षीचे पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना भेटले नाही, त्याबद्दलचं आज निवेदन देण्यात येत आहे। एक वेळा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः मागणी केली होती की 14,000 हा भाव कापसाला दिला पाहिजे। आम्ही त्यांना फक्त ते आठवण करून देणार आहे की तुम्हीच म्हटलं होतं 14,000 भाव दिला पाहिजे, तर आज तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आज 14,000 भाव शेतकऱ्याला कापसाला द्या, तुम्ही 8,000 भाव सोयाबीनला द्या, ही मागणी घेऊन या अधिकाऱ्यामार्फत आम्ही सरकारला पोहोचवणार आहोत। कमीत कमी 10 ते 12 इथे इच्छुक उमेदवार आहेत, परंतु सगळ्यांचं मागणं एकच आहे की शेतकऱ्यांच्या याला भाव मिळाला पाहिजे। आता प्रत्येक जण आपापल्या प्रचारासाठी कोणी नटी आणते, कोणी कीर्तनकार आणतात, कोणी आणखीन एखादे गायक आणतो, परंतु आजचा जो हा कार्यक्रम आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी मानतो। कारण शेतकऱ्यांच्या विषयी, शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या उद्देशानं आज हे धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आणि असं आंदोलन करत असताना शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे याचं त्यांनी भान ठेवलेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा इथं उहापोह करण्यात आलेला आहे। आधारभूत किंमत वाढवली पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी आत्ताच राठीजींनी सुद्धा सांगितलं की समृद्धी महामार्ग वगैरे हे न पडता पांदण रस्ते आम्हाला महत्वाचे आहे। असे समृद्धी मार्ग नाही झाले चालतील तर आमच्या शेतीवर जाण्याकरता पांदण रस्ते झाले पाहिजे, हा आमचा महत्वाचा विषय आहे। दुसरी गोष्ट, आता रोजगार हमी योजनेचे कामं जे निघत आहेत ते सगळे रोजगार हमी योजनेचे कामं सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर, शेतकऱ्याच्या शेतात झाले पाहिजे। मग त्याच्यातून कुंदा खोदाई असो किंवा बांध बंदिस्ती असो, जे शेतकऱ्याला आवश्यक जी कामं आहे ती सुद्धा या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सरकारने करावी। आणि आज जे शेतकऱ्यावर आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज आम्ही पाहतो आहे की शेतकरी, आपण म्हणतोय की शेतकरी हा भारत देशाच्या पाठीचा कणा आहे, परंतु त्या शेतकऱ्याच्या पाठीचा कणा मोडलेला आहे आणि अशा परिस्थितीत तो कणा दुरुस्त व्हावा या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेणं हे अगत्याचं आहे। मी असं म्हणणार नाही की अमका आला तर तसं होईल, तमका आला तर तसं होईल। मी एकच म्हणेन की इथे जे बसलेले उमेदवार आहे हे सगळे एकत्र बसून यांनी निर्णय घेतला तरच परिवर्तन होईल, अन्यथा नाही। आणि म्हणून सगळ्यांनी एक विचारात घेतलं पाहिजे की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळ्यांनी एकच निर्णय घ्यायचा आहे आणि तो म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनर खाली आम्हाला आमचा उमेदवार निवडून द्यायचा आहे। एवढंच आजच्या प्रसंगी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।